बरोबर हां जय 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 जाऊ घ्या अन्न अन्न तुमच्याकडे घ्या हे माझ्याकडे द्या अहो तुमचा मोबाईल द्या ना तुमचं. हां मग चालेल चला बोला आज या ठिकाणी मोर्चासाठी अन्नदानाचे वाटप सांगा नाव सांगा संकेत गजवी कुठून आला तुम्ही आंबेडकर समाजासाठी अन्नदान या ठिकाणी वाटत आहे आताच आला ना आम्ही देखील या ठिकाणी घेतलेलं आहे गरम गरम आहे तुमचं नाव सांगा गोविंद 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 हम लोग आंबेडकर भवन से आए खाना बांटने ते म्हणजे कालपासून या ठिकाणी जे बाहेरून जे लोक येतात तर त्यांच्यासाठी मोफत अन्न या ठिकाणी हे आमचे बंधू समाजासाठी या ठिकाणी अन्नदान वाटत आहेत आणि यांची बाहेरून आलेल्या सर्व भीम सैनिकांची आंबेडकर भवन दादर या ठिकाणी त्यांनी राहण्या आणि खाण्याची देखील सोय या ठिकाणी केलेली आहे. तर लाखोच्या संख्येनं या पावसात देखील आंबेडकरी समुदाय या मोर्चाला या ठिकाणी आलेला आहे कारण त्यांना माहीत आहे की ही आपल्या हक्काची लढाई आहे. कारण मनोवाद्यानं एक ट्रॅप डाव टाकलेला आहे त्या डावामध्ये आमचा बंधू ज्याला आम्ही छोटा भाऊ बोलतो तर तो छोटा भाऊ फसलेला आहे त्यांच्या ट्रॅपमध्ये. तो ट्रॅपमधून त्यांना आम्हाला बाहेर काढायचा आहे कारण त्यांना 2-3% त्यांच्या समाजाचं नुकसान आहे पण हे त्यांना नुकसान त्यांना समजत नाही की बाबा रे हा आंबेडकरी समाज आहे हा आंबेडकरी बौद्ध समाज आहे. आतापर्यंत या समाजाने द्यायला शिकवलं आहे. बाबासाहेबासारखा महामानव या महामानवानं 59 जातींना एकत्र बांधण्याचं काम केलं. जातीचा एक प्रवर्ग तयार केला आणि त्या प्रवर्गाला नाव दिलं अनुसूचित जात SC शेड्युल्ड कास्ट आणि त्यावेळी सर्वांना समान संधी दिली. समान संधी देत असताना देखील काही ठराविक आमचा जो बंधू आहे छोटा भाऊ आहे तर त्या संधीचं त्यांनी सोनं केलं नाही आणि याचा सोनं केलं नाही म्हणून तो थोड्याफार प्रमाणामध्ये पाठीमागं पडला असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी या ठिकाणी त्या आमच्या भावाला देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बाबा रे तुमचं हित जे आहे ते हित ज्यांनी तुमच्यावर हजारो वर्षापासून गुलामगिरी लादली मनुस्मृती निर्माण केली गाव कुसाबाहेर तुम्हाला टाकलं तुम्हाला कोणताही हक्काधिकार दिला नाही तुमच्या गळ्यामध्ये मोडकं दिलं पाठीमागं झाडू दिला पेसाटी दिली ते तुमचा अन्याय तुम्हाला हक्क देतील का घेतलंय तर ते तुम्हाला हक्क देतील का तर तुमचा जो भाऊ आहे जे तुम्ही भाऊ बोलता मोठा भाऊ तो बौद्ध समाजच तुमचा हितचिंतक आहे तुमचा शुभचिंतक आहे. महापुरुषांच्या विचारधारेवर तुम्हाला आम्हाला चालायचं आहे. इथून पुढे आपण सर्व 59 जाती एकत्र राहूया आणि आपली आपापल्या पद्धतीनं ज्या मनुवादानं आमच्यावर अन्याय अत्याचार केला त्या मनुवादाला इथून फेकून लावूया एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. जय भीम जय भारत जय संविधान जय अण्णाभाऊ साठे जय लहूजी जय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.